वनस्पतीशास्त्रज्ञ, त्यातले बुरशीशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, सर्पशास्त्रज्ञ, पक्षीशास्त्रज्ञ अशा लोकांनी जाऊन आपापल्या दृष्टिकोनातून वर्ष 2 वर्ष त्या किल्ल्याचा धांडोळा घेतला आणि त्यांचे सगळ्यांनी आपापले अहवाल तयार केले. आहे ते हटवा आणि नाही ते भेटवा अशी माणसाची इकॉलॉजिकल माइंड सेटअप आहे. आज सॅनिटरी किंवा सॅनिटेशन या क्षेत्रातला माणूस असेल तर मला त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आता हे 2 मिनटं थांबलं ना तर काहीतरी आपल्याला सांगणार. हा बांधलेले शौचकूप हे अभ्यासनाचा विषय आहे. एकदा केव्हा मी माझ्या गावात जाऊन ट्रकमधनं माझी मिरवणूक निघेल याची त्याला स्वप्न पडत असतात. बऱ्याच अभ्यासकांना महाराष्ट्रातले किल्ले दाखवले तर एका अभ्यासकाने असं म्हटलं, मला तुमच्या किल्ल्यांमध्ये एक प्रचंड मोठी गफलत दिसते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आनंदी जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आनंदी जीवन समवेत प्रबोधचंद्रिका साप्ताहिक यांनी संधी संवादमध्ये शिवराजाभिषेक आणि पर्यावरण दिन विशेष म्हणून प्राध्यापक पी.के. घाणेकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सरांनी शिवराजाभिषेक, पर्यावरण दिन, गडकिल्ले याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये शिवराजाभिषेकबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. या भागात सरांनी पर्यावरण दिन त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावात सापडलेली एक विलोभनीय मूर्ती त्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे आणि अजून खूप साऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे. चला तर मग मुलाखतीकडे वळूया. पर्यावरण हा एक सर्वसमावेशक विषय आहे. त्याच्यामध्ये अमुक गोष्ट समाविष्ट नाही असं काय म्हणता येत नाही. सगळं आहे. म्हणजे आपलं खाणं पिणं, स्वयंपाक करणं, कपडे लत्ते घालणं आणि काय बाहेर हिंडणं, काय जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा भाग म्हणजे पर्यावरण. प्रत्येकाचं पर्यावरण वेगळं असेल. शेतकऱ्याचं पर्यावरण वेगळं असेल, एखाद्या रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्याचं पर्यावरण वेगळं असेल, एखाद्या पोलिसाचं, सैन्यातल्या सैनिकाचं पर्यावरण वेगळं असणार आहे. मग त्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे. किल्ले ज्या वेळेला बांधले जात होते जगभर त्यावेळेला पर्यावरण हा शब्दच नव्हता. एन्व्हायरमेंटल सायन्स असं काही नव्हतं. इकॉलॉजी, इकोसिस्टीम हे शब्दही माहीत नव्हते. नंतर तयार झालेले शब्द आहेत. तर त्यामुळे थेट या शब्दांचा वापर केलेले उल्लेख आपल्याला मिळणार नाहीत. आपल्याला ते शोधून काढावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या राजधानीला गरज कशाची आहे तर अनेक गोष्टींची आहे. त्याच्यामध्ये तिथे लिखापडी खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मग ते हिशोब असतील, काही पत्र असतील, काय अनेक गोष्टी लिहायला लागतात. समजा रायगडासारख्या राजधानीला 2-5 वर्ष वेढा पडला तर लिहायला जे बोरू लागतात ते बोरू मिळणार नाहीत ना. काम थांबेल. बरं, बोरू वापरला तर परत परत तासून तो नाही नीट वापरता येत. म्हणजे ते पहिल्यासारखा तो बोरू नाही होत. तर जसं आपण रिफिल बदलतो तसं ते बोरूच बदलावा लागतो. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला भवानी टोकावर बोरूचं गवत लावून घेतलं आहे. बोरूची लागवड केली आहे. आजही ती झाडं ती झाडं नाहीत, त्या झाडांना आलेले दाणे, त्याच्या पडलेल्या बिया, ते आलेले नवीन रोपं, त्याला खालनं आलेले फुटवे, पण ती बोरूची लागवड असलेली बोरूची झाडं बघायला मिळतात तिथे. बाकी कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाहीत. पण रायगडाला आज नाही उद्या वेढा पडेल त्यावेळेला बोरूची टंचाई निर्माण होता कामा नये हा विचार. आणि त्यासाठी काय मग करणं शक्य आहे? बोरूची लागवड करून घेऊ ना. ते दिसतंय आपल्याला केलेलं. एखाद्या किल्ल्यावर वस्ती जास्त झाली तर पहिला प्रश्न कुठे येतो? सार्वजनिक स्वच्छता, मलमूत्र विसर्जन आणि त्यांचं सांडपाणीच्या विल्हेवाट. मी ज्या वेळेला रायगडावर किंवा शिवनिर्मित किल्ल्यांवर, शिवपूर्वकालीन नाही म्हणत आहे मी, शिवनिर्मित किल्ले किंवा रायगडासारखा किल्ला
सिंधुदुर्ग आहे, प्रतापगड आहे, राजगड आहे. याच्यावर बांधलेले शौचकूप हे अभ्यासनाचा विषय आहे की तो मैला गडभर पसरणार नाही, गडावरून तो लवकरात लवकर गडाच्या बाहेर जाईल. याच्या केलेल्या व्यवस्था या रायगडावर बघायला मिळतात, राजगडावर बघायला मिळतात, प्रतापगडावर बघायला मिळतात. पण दिल्ली, आग्रा, भोपाळ नाही हो. मी गेलो होती सगळीकडे, मी विचारलं त्या लोकांना, अहो ते आग्र्याच्याच किल्ल्यातले, दिल्लीच्याही किल्ल्यात तसंच आहे. दिल्लीच्या किल्ल्यात सगळीकडे जाता येत नाही. त्यांनी तिथे जे शौचकूप बांधलेत, मी आज सॅनिटरी किंवा सॅनिटेशन या क्षेत्रातला माणूस असेल तर मला त्याचा अभ्यास करायला पाहिजे की कुठलंही तंत्रज्ञान उपलब्ध नाही आहे. तर म्हणजे आता रायगडवर ज्याला आज राणीवसा म्हणतात, ते राणीवसा नाही आहे तसं माझं स्पष्ट मत आहे, ती भांडारगृह असावीत. त्या शौचकूपांना म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी काही तो मैला तुंबला तर गॅसेस तयार होतात, घाण वास सगळीकडे सुटतो. म्हणून आपल्या इथे व्हेंट पाईप्स लावलेले असतात. व्हेंट पाईप हा शब्द नव्हता माहिती महाराजांना, पण त्या शौचकूपामध्ये व्हेंट पाईपची व्यवस्था आहे आणि आजही ती वापरात आहे. म्हणजे जात नाही त्या टॉयलेटमध्ये कोणी, पण ती वापरण्याक्षम शिल्लक आहे ती अजून. म्हणजे पर्यावरणीय विचार होता का नाही? पर्यावरण शब्द माहीत नव्हता, व्हेंट पाईप शब्द माहीत नव्हता, पण व्यवस्था केलेली आहे. मी बऱ्याच अभ्यासकांना महाराष्ट्रातले किल्ले दाखवले, तर एका अभ्यासकाने असं म्हटलं, मला तुमच्या किल्ल्यांमध्ये एक प्रचंड मोठी गफलत दिसते. सगळीकडे समान पाणी पुरवठा, त्यासाठी मध्यवर्ती पाणी पुरवठा केंद्र, सेंट्रलाइज्ड वॉटर सिस्टीम अशी नाही आहे. मी म्हटलं तेच तर आमच्या किल्ल्याचं बलस्थान आहे. समजा एकच वॉटर बॉडी तयार केली, एकच पाणवठा तयार केला आणि तिथनं त्या पाईप्स असे मिळत नव्हते, त्यामुळे ती अडचण होती. मग दगडाचे ते चर काढायचं, अमुक भाग जाऊ दे. तर तेच पाणी खराब झालं, त्यात विष पडलं, त्यात काही जनावरं पडली, कुजली, तर कोणालाच चांगलं पाणी मिळणार नाही, आरोग्य धोक्यात येईल. पण जर रायगडाचं उदाहरण घेतोय म्हणून, रायगडाच्या हिरकणी टोकाजवळ किंवा मध्यवर्ती भागामध्ये तलाव आहेत, भवानी टोकावर तलाव आहेत, असे जवळ 11 मोठाले तलाव आहेत रायगडावर. हिरकणी तलाव आहे, बामण तलाव आहे, कुशावर्त आहे, कोळीम तलाव आहे, काळा हौद आहे, अनेक तलाव आणि हौद आहेत. तर एका ठिकाणचं पाणी संपलं, विषारी झालं किंवा काही फुटलं, ती भिंत पडून काय गेलं वाहून, तर किल्ल्यावर बाकीचं पाणी शिल्लक आहे ना, म्हणजे आमची अडचण होणार नाही, हे आमचं बलस्थान आहे. तर लोक काय म्हणतात याच्यापेक्षा मी हे असं का, म्हणजे मला ज्या वेळेला मी शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा मला खूप खरंच चांगले शिक्षक मिळाले. त्यात त्यांनी एकाने सांगितलं, ज्यावेळेला तुम्हाला क ची बाराखडी येईल त्यावेळेला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. तर ते कका की कुकू नाही आहे काही, का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडतील, त्याची उत्तरं तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही. मग शिवाजी महाराजांनी अशी डिसेंट्रलाइज वॉटर सिस्टीम का केली, बोरूची लागवड का केली, व्हेंट पाईप्स असलेले टॉयलेट्स का केले, याची उत्तरं आम्ही शोधली पाहिजेत. प्रत्येकाला सगळ्यातलं कळणार नाही, ज्यातलं कळतं ते त्यांनी शोधावं, लोकांपुढे मांडावं. असं या सध्याच्या पिढीला जर सांगायचं असेल तर तुम्ही जुनं आहे ते शिकायचा प्रयत्न करा, पण नवीन आहे तेही तंत्रज्ञान आत्मसात करत राहा. कारण तुम्हाला रोजीरोटी मिळवायची असेल तर नव्या युगात राहिलं पाहिजे. पण जुनं साफ विसरून त्याचाही काही फायदा नाही, झाला तर तोटाच होईल. त्यामुळे हे दोन्ही करायला पाहिजे. भाषेत परभाषिक शब्द जितके कमी वापरता येतील तितके वापरावेत. एखाद्या वेळेला आलाच तोंडात तर काही जीभ चावायची गरज नाही, ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण तो नाही वापरायचा. त्यामुळे आधुनिकता आपण घेतलीच पाहिजे आणि जग जसं चालतंय तसं चाललंच पाहिजे. पण भारतीयत्व, आपल्या संस्कृती या पूर्ण सोडून नाही उपयोग. जर एखाद्याला मध्ययुग म्हणजे फक्त शिवकाळ असं नाही, संबंध मध्ययुग, अलीकडची 100-200 वर्ष, नंतर 100-150 वर्ष, या काळात किल्ले ही प्रमुख ठिकाणं असायची.
फार मोठी नगरं शहरं नसायची. म्हणजे दिल्ली आग्रा म्हटलं तरी किल्ला महत्त्वाचा, शहर कमी महत्त्वाचं. दिल्लीचा किल्ला, आग्र्याचा किल्ला हे महत्त्वाचे असायचे, कारण राजा तिथे वावरत असे. तसं एखाद्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पाणी मिळवायच्या व्यवस्था असा जर अभ्यास करायचा असेल तर सिंहगडसारखा किल्ला नाही. तर तिथे आपण ज्या गाड्या उभ्या करतो गाडी तळावर आणि नंतर त्या पायऱ्यांच्या वाटेने आपण वर किल्ल्यावर जातो, ते वाटेत एक सुरुंगाचं पाणी म्हणून आहे. ते असं भुयार आहे आणि त्याच्या टोक्याला पाणी आहे हां आतमध्ये, आणि अतिशय स्वच्छ शुद्ध पाणी आहे असं मी म्हणतो. आत्ता आहे की नाही मला माहीत नाही, तर नवीन खूपच बदल झालेले आहेत. पण मी त्यातलं पाणी प्यायलो आहे, कारण आम्ही रात्री तिथे थांबायचो, तिथे ते पाणी वापरायचो आम्ही. तर ते पाणी आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे भुयारी पाणी. दुसरी गोष्ट, तिथे उघडे हौदासारखी खोदलेली टाकी. मग त्याचा फायदा काय, तर जवळचं पाणी तिथे आणून चर करून आणून सोडता येतं, टिकतं, साठवता येतं, खूप मोठा करता येतो. पण त्यात केरकचरा पडतो, वारा येतो, जरा पालापाचोळा वाहून येतो, काही वेळेला जंतूही वाहून येतच असणार त्याही वेळेला, आणि त्याच्यावर सूर्याचं ऊन पडल्यामुळे त्याने शेवाळ वाढतं. आणि शेवाळं काही सगळी शेवाळी काही पौष्टिक असतात असं नाही, काही घातक पण असतात. म्हणजे काही शेवाळी वाढली तर ते पाणी पिण्याच्या लायकीचं राहत नाही. मग ती शेवाळी वाढतात, मग ही वॉटर सिस्टीम बरोबर नाही. मग काय करता येईल, ही वेगवेगळ्या काळात तयार झालेली पाणी पुरवठा व्यवस्था आहेत. हां, तर हा डोंगर आहे, या डोंगरात असा उभा चर खणायचा आणि मग आडवं जायचं. आता हे एवढ्या डोंगराचं ओझं ते छत खालचं ते पेलेल का पडेल ते, म्हणून त्याच्यामध्ये कोरतानाच खांब सोडले, आधार दिला. नंतर बांधकाम करण्यापेक्षा कोरतानाच तेवढा भाग कोरून काढला, खांब तसाच ठेवला. असे खांब सोडलेली पाण्याची टाकी आपल्याला तिथे बघायला मिळतात. आता त्यात फायदा, ते थोडंसं जास्त कॉम्प्लिकेटेड होईल उत्तर, पण तरी सांगतो. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये जो वेगवेगळ्या तऱ्हेचे लाव्हाचे थर आहेत, त्यातल्या काहीमध्ये हेअर क्रॅक्स असलेले अतिसूक्ष्म फटी असणारे दगड आहेत, त्यातनं पाणी पाझरतं. आणि काही खडक असे आहेत की ते जलाभेद्य आहेत, म्हणजे त्यातनं पाणी पाझरतच नाही, तर त्या हेअर क्रॅक्स नाही आहेत. याच्या सांध्यावर जर आपण टाकं खोदलं, ते वरनं खाली गेलं आणि असं गेलं तर वरनं पाणी पाझरत राहील आणि खालनं पाणी जाणार नाही आहे. तर हे तंत्र वापरलेलं आपल्याला सिंहगडावर किंवा अनेक किल्ल्यांवर बघायला मिळतं. असे जॉईंट्स म्हणजे जे जलाभेद्य आणि जल ज्यातनं पाझरून जाईल असे जॉईंट सगळीकडे आहेत सह्याद्रीमध्ये. मग अशा ठिकाणी जर आपण टाकी निर्माण केली तर त्या लोकांना रोज वॉशिंग मशीन नाही वापरता येणार, पण त्यांना उन्हाळ्यात जे 2-2, 5-5 किलोमीटर हांडे डोक्यावर घेऊन जावं लागतं, ते नाही करावं लागणार. प्यायला पाणी, स्वयंपाकाला पाणी, वावरण्यापुरतं पाणी मिळेल. आणि समजा या ठिकाणी एक टाका आहे, त्याच्यावर एक 4 कुटुंबांचं चालतं आहे, थोड्या अंतरावर तशीच रचना आहे, भूरचना, तिथे एक करता येईल. असं करता येणं शक्य आहे. म्हणजे ते काही जुनं तंत्रज्ञान म्हणजे काही खरं नाही असं नाही, ते आजही वापरता येणं शक्य आहे, तेवढी गरज पडली तर. तलाव निर्माण केलेले आहेत. मगाशी मी रायगडचे बरेच तलाव म्हटले. तर ज्या ठिकाणी पाणी किल्ल्यावर डोंगरावरचं वाहून जात आहे त्या भागामध्येच खाण करायची दगडाची, आणि त्यातलेच खाणीतले दगड इकडे बांध म्हणून वापरायचे. खणल्यामुळे खड्डा झाला आणि भिंत घातल्यामुळे दुप्पट स्टोरेज कपॅसिटी झाली. तर बरं हेच तिथलेच दगड आहेत, खालनं वाहून आणले नाहीत, म्हणजे कुठनं तरी कोल्हापूरवरनं नाही तर नागपूरवरनं दगड आणले असं नाही, तिथलेच दगड वापरलेले आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्च नाही आहे, तिथेच खणायचं आणि ते तिथेच वापरायचे. तेच दगड किल्ल्यावरच्या तटबंदीला बांधकामाला, घरांच्या बांधकामाला, देवळांच्या बांधकामाला तेच वापरलेले आहेत. तर हे असे तलाव युरोप अमेरिकेतल्या किल्ल्यांमध्ये नाही आहेत, किंवा पोर्तुगीजने जे महाराष्ट्रात किल्ले बांधले त्यात पण नाही आहे. ही आमची देशी तंत्रज्ञान, हे आमचं जुगाड आहे, ते आपण वापरलं पाहिजे, आजही वापरता येईल. नानासाहेब पेशव्यांनी कात्रजचे जे 2 धरणं बांधली आहेत, गुरुत्वाकर्षणाने ते पाणी 24/7 पुण्यात येत आहे. आता आपण ते सगळे हौद उडवून टाकले, हा भाग वेगळा, पण हे 200-225 वर्षापूर्वी तंत्रज्ञान आमच्या लोकांनी वापरलं आहे
मग आपण जर जागोजागी बांधबंदिस्ती केली तर मिळेल ना पाणी आज पण, का त्यावेळेस फक्त मिळवतं आता नाही असं नाही काही. तेव्हा हाही पर्यावरणीय विचारच आहे की पाणी कुठे मिळणार आहे आणि कुठे जमा करता येणार आहे. म्हणजे जर मनमाड हा सगळा दुष्काळी प्रदेश आहे, मनमाडच्या जवळ अंकाई टंकाई नावाचे 2 किल्ले आहेत, ते शिवपूर्वकालीन आहेत. तर आपण त्या ज्यावेळेस जातो वर चढत ते अंकाईची लेणी उजवीकडे अशी राहतात आणि आपण पुढे जातो. इथे एक कॉमन भिंत आहे, इकडे अंकाई आहे इकडे टंकाई आहे. तर या किल्ल्यावर चढत असताना असा एक चर बांधून म्हणजे खणून काढलेला आहे दगडामधनं आणि तो एका मोठ्या हौदात आणून सोडला आहे. जो काही पाऊस पडेल त्या सबंध डोंगरावर तो सगळा वाहून त्या टाक्यात जमा होईल. हे तंत्रज्ञान आजही वापरता येणं शक्य आहे आपल्याला. किंवा एक तलाव तो भरल्यानंतर त्यातलं पाणी खाली जाऊन खालच्या तलावात त्याच्या खालच्या असं अनेक किल्ल्यांवर बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे मी जर हे किल्ले पाहणार असेन आणि जलशास्त्राच्या दृष्टिकोनात तुम्ही जर पाहणार असेल तर मला हे नीट पाहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ते समजावून घेतलं पाहिजे. आणि जर कधी संधी मिळाली तर ते तसंच तंत्रज्ञान आत्ताच्या युगात वापरता येईल. डॉक्टर मोरवंचीकर, राजश्री मोरवंचीकर, त्यांनी देवगिरी किल्ल्याला जो पाणीपुरवठा केलेला आहे तो गुरुत्वाकर्षण तत्त्वाने केलेला आहे आणि ते संबंध देवगिरी शहरामध्ये म्हणजे त्यावेळेचं दौलताबाद त्या मलिक अंबरनी ती योजना केलेली आहे. तर मलिक अंबरनी केलेल्या योजना आजही चालू आहेत. 300-400 वर्ष होऊन गेली तरी. मलिक अंबर हा शिवपूर्वकालीन माणूस आहे, निजामशाहीचा तो वजीर पण होता. तो आफ्रिकेतला आहे, सिद्धी आहे तो इकडे आला. तो गुलाम म्हणून इथे विकला गेला होता. चेंगीज खान नावाचा एक सरदार, त्याला तो निजामशाहीतला सरदार होता, त्याला तो गुलाम म्हणून विकला. त्या पद्धत अशी होती की गुलामाचा मालक मेला की गुलाम स्वतंत्र, आणि म्हणून तो स्वतंत्र झाला. मग त्याने लढाऊ लोक जमा केली, तुम्हाला लढायचं आहे आम्ही आमची फौज तुम्हाला देतो, तुमच्या बाजूने लढल्यावर आम्हाला एवढे पैसे द्या, असं ते सुरू केली पद्धत. तो चढत चढत निजामशाहीचा वजीर झाला. त्यांनी जुन्नर, पूर्वीचं अहमदनगर आताचं अहिल्यानगर, हे देवगिरी, त्यावेळेचं औरंगाबाद सध्याचं संभाजीनगर, या सगळ्या शहरांना आजही पाणी पुरवत आहेत ते मलिक अंबरनी केलेल्या योजना. आणि हे असंच पाणी अडवायचं आणि व्यवस्थित कसं आणायचं ते तंत्र आहे. तर मोरवंचीकर सरांचं याच्यावर मध्ययुगीन पाणी पुरवठा व्यवस्था म्हणून संशोधनच आहे. ते आपण दुर्लक्षित नाही करून चालणार, आज वापरता येईल ते आपल्याला. कसं आहे की कुठेही गेलं तरी आपल्याला निसर्गाची श्रीमंती हिंदुस्थानात बघायला मिळतेच, सह्याद्रीत पण मिळते. तिथे येणारी वेगवेगळी झाडं, वेगवेगळे वृक्ष, वेगवेगळे वेल हे इतर डोंगरांवर मिळतात तसे रायगडावर पण मिळतात. पण रायगडावर ज्याला आपण बुरशी म्हणतो, मशरूम्स म्हणतो, तर मी स्वतः आता वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे एक ॲसरोई नावाचं एक आत्तापर्यंत महाराष्ट्रात फारसं न नोंदलं गेलेलं मशरूम मला तिथे बघायला मिळालं. त्याच्यावर मी एक तो संशोधन निबंध पण प्रकाशित केला. पण या दृष्टीने एक किल्ला घेऊन त्या किल्ल्यावर वनस्पतीशास्त्रज्ञ, त्यातले बुरशीशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, सर्पशास्त्रज्ञ, पक्षीशास्त्रज्ञ अशा लोकांनी जाऊन आपापल्या दृष्टिकोनातून 1-2 वर्ष त्या किल्ल्याचा धांडोळा घेतला आणि त्यांचे सगळ्यांनी आपापले अहवाल तयार केले, रिपोर्ट्स तयार केले आणि ते सर्वसामान्य माणसाला वाचता येतील असं आणि फक्त तज्ज्ञांसाठी रिसर्च पेपर असे 2 स्वरूपात ते जे घेतले आणि आपण ते जे छापून प्रसिद्ध केले. तर आमच्या इथे काय निसर्ग सौंदर्य आहे, निसर्ग समृद्धी काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या किल्ल्यावर, आता रायगड घ्या तुम्ही, रायगडावर जर आपण पावसाळ्यामध्ये चढायला लागलो तर तळवटीतल्या गावांमध्ये आपल्याला तेरडा मिळतो, तो गुलाबी फुलाचा तेरडा मिळतो. आणखीन आपण 2-2.5 फूट, रायगडची उंची 2829 फूट आहे, त्यामुळे ते वर गेलं आणखीन की आपल्याला
वेगळ्या रंगाचे तेरडे हे बघायला मिळतात. त्यामुळे एखाद्या तेरडा दिसला की आपण किती उंचीवर हे आपल्याला आपोआप कळतं. म्हणजे झाडापानांकडे काय बघायचं आहे असं नाही, ते सुद्धा उंचीदर्शक वनस्पती असतात. एक टेरिस ॲक्विलिना नावाची एक वनस्पती आहे, एक नेचं आहे, ते फर्न आहे. तेही असं 2500-2800 फूट उंचीवर वाढतं. ते रायगडावर बघायला मिळतं. तर हे वनस्पतींच्या दृष्टीने झालं. पक्षी आहेत, साप आहेत, किडे मकोडे आहेत, म्हणजे गोमा असेल, गोगलगाई असतील, अनेक वेगवेगळे. तर यांचा अजून तरी कोणी अभ्यास केलेला नाही आहे. पण ज्याला निसर्गाच्या वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान आहे त्याला हे कळतं, तो दाखवतो लोकांना. पण त्याचा अर्थ तो शेवटचा शब्द नाही त्यातली आणखी एखादी उपजात मिळते का माहीत नाही. म्हणजे आता उंदरांचा अभ्यास हा आपल्या दृष्टीने हास्यास्पद भाग आहे. त्यात काय अभ्यास करायचा आहे? जगात कुठेही सापडत नाही असा एक कोंडाणा रॅट सिंहगडावर सापडतो. जगात फक्त तिथेच सापडतो. त्याची पोट पांढरं असतं, तर तो कोंडाणा रॅट आहे. म्हणजे तिथे असं काहीतरी वेगळं आहे, त्या अभ्यासक आहे म्हणून त्याला कळलं. आम्हाला नाही कळणार. किंवा एक बँडेड गेको नावाचा एक प्रकारचा सरडा म्हणा, पाल म्हणा, एक बघायला मिळतो. तो फक्त सिंहगडावर बघायला मिळतो आहे. किंवा तुम्ही जर सांगली जिल्ह्यातला मच्छिंद्रगड नावाचा किल्ला आहे, कोळे नरसिंहपूरच्या तिथे तो मच्छिंद्रगड आहे. तिथे गेला तर तो सबंध डोंगर म्हणजे किल्ला वेगवेगळ्या तऱ्हेच्या दगडफुलांनी सजलेला आहे, लायकेन्स. तर लायकेन्सचा उपयोग काय हा प्रश्न बाजूला ठेवा. पण लायकेन्स आहेत याचा अर्थ तिथलं पर्यावरण शुद्ध आहे, हवा स्वच्छ आहे हे कळतं. तर दगडफुलांच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास. माझे एक मित्र आहेत डॉक्टर मंदार दातार म्हणून, गड किल्ल्यांवरील वनस्पती असंच त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. आणि एखाद्या ठिकाणी मिळतं आहे किंवा मिळत नाही आहे याला खूप महत्त्व आहे पर्यावरणीय दृष्ट्या. आणि याच्यात फक्त जिवंतच गोष्टींचा पर्यावरण नाही आहे, तर अजैविक गोष्टी पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रायगडावर जर आपण गेलं तर तिथे जसं आपल्याला ॲमिगडॅरॉइडल बसाल्ट मिळतो, एक प्रकारचा पत्थर म्हणू आपण, तसं कॉलमनर बसाल्ट पण मिळतो. तर भूशास्त्राच्या अभ्यासकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की कॉलमनर बसाल्ट, अरे मग मला इथे जाऊन पाहायलाच पाहिजे. किंवा तिथे जे पाणी साचतं किंवा साचत नाही ते भूशास्त्रीयच घडामोडी आहेत ना, तर त्याचाही उपयोग होतो. पण असं बहुपैलूतनं एकेका किल्ल्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि त्या स्थानिक लोकांनी, तिथले तज्ज्ञ लोकांनी करायला काहीच हरकत नाही. त्रुटी राहतील पण काहीतरी असेल. की आता पुरंदर किल्ला, पुरंदरवर पहिल्यांदा ती शिवनेरीवर पहिल्यांदा शोधली गेली. एक शिंदळ माकुडी नावाची एक वनस्पती आहे. काही त्याचा माणसाला काही उपयोग नाही पण आहे. फ्रेरिया इंडिका असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. ती पुरंदर, शिवनेरी, सज्जनगड अशाच किल्ल्यांवर फक्त मिळते, बाकी जगात कुठेही मिळत नाही. म्हणजे ही शेड्यूल 1 मधली वनस्पती आहे. म्हणजे अति संरक्षित अशा ठिकाणची ती वनस्पती आहे. तर त्याचा उपयोग आहे का नाही हा पुढे ठरेल. पण आज आम्हाला ती ओळखता आली पाहिजे. नाही तर आम्ही काय 4 झाडं तोडली तेही तोडून टाकलं, असं नाही होता का मग. किंवा मी जर सरसगड म्हणजे पालीच्या तिकडे जर मी गेलो, सुधागड पाली, तर तिथे एक टाकं आहे. किंवा लोणावळ्याचा कोरीगड, शहागड, तिथे पण एक टाकं आहे, एक तलाव आहे. त्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटर स्पॉन्जेस मिळतात. जे मी एवढे 300 किल्ले पाहिले, बाकी नाही कुठे मला बघायला मिळालं, तिथे बघायला मिळालं. म्हणजे हे त्या किल्ल्याचं जैविक वैभव आहे. स्पॉन्ज हा समुद्रात सापडणारा प्राणी आहे. फार क्वचित तो फ्रेश वॉटर स्पॉन्ज असतो. पण आमच्या 2 किल्ल्यांवर तो आहे. आणि तिथे ज्या वेळेला गड संवर्धनाची कामं होतील, ते पाणी उपसतील, चिखल काढून टाकतील, पण त्यात ते फ्रेश वॉटर स्पॉन्ज गेले तर आपलं ते गेलं ना, कायमचं नाहीसं झालं. असं होता कामा नये. म्हणजे पर्यावरणीय जाणीव जर शिल्लक राहिली तर हे जमेल. आणि त्याला बहुआयामीच किल्ल्यांवर लोकांनी जावं आणि पाहावं असं मला वाटतं.
ज्यावेळेला आपण पर्यावरणशास्त्र शिकतो किंवा शिकवतो तर तिथे माणसाचा पर्यावरणीय स्वभाव फार विकृत आणि विचित्र आहे ते हटवा आणि नाही ते भेटवा अशी माणसाची इकॉलॉजिकल माइंड सेटअप आहे. त्याची मनोवृत्ती तशी आहे. एखाद्या माणसाला माळरानावर नेऊन सोडलं आणि सांगितलं तुला आता इथेच राहायचं आहे, तुला जेवायचं खायचं सगळं मिळेल पण इथे राहायचं आहे, तो काय करेल? आजूबाजूला पहिल्यांदा खड्डे घेईल, ते कुठनं तरी झाडं आणून लावेल, त्याला पाणी घालेल आणि ती वाढवेल. माळरानावर तो जंगल निर्माण करायचा प्रयत्न करेल. एखाद्याला घनदाट जंगलात नेऊन सोडलं आणि सांगितलं तुला आता इथे कायमचं राहायचं आहे, तो पहिल्यांदा घराच्या बाजूची जागा स्वच्छ करील, मोकळ वन तयार करील. आहे ते हटवा आणि नाही ते भेटवा असं तो माणसाचा स्वभाव आहे, हा आहे. तर त्याच्यामुळे माणूस ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी जातो, राहतो, वावरतो, त्यावेळेला ही त्याची मनोवृत्ती बाजूला नाही करता येत आपल्याला. तर गड एवढे स्वच्छ आहेत ना, नाही मी ते घाणच करणार. मी तिथे थर्मोकोलचे ग्लास टाकणार, प्लॅस्टिकचे चमचे टाकणार, खाद्यपदार्थाची रॅपर्स टाकणार. स्वच्छ आहे ना, मला नाही पाहवत ते. पण एखाद्या घाणेरड्या ठिकाणी जर मी गेलो तर पहिल्यांदा पोती घेऊन जाईन आणि तो कचरा भरून खाली आणून टाकेन. तिथे काय आहे? कचरा आहे, मग तो हलवूया. तर ही माणसाची पर्यावरणीय जाणीवच तशी आहे, त्याला आपण नाही काही करू शकतो, आपल्या DNA आहे ते सगळं. त्यामुळे तरीसुद्धा समाज सुधारकांनी जसा समाज सुधारला तसा जाणत्या माणसांनी तुम्ही त्या किल्ल्यांवर जाऊ नका. ती पर्यटनाची ठिकाणं नाही आहेत, ती धारातीर्थ आहेत. आपल्याच पूर्वजांनी घामाचा पाऊस पाडून तिथे किल्ले उभारले, रक्ताचा सडा शिंपून ते किल्ले टिकवले. तिथे तुम्ही ढोल वाजवत नका जाऊ हो, आरडाओरडा करू नका, कुठेतरी ग्राफिती काहीतरी हे असं लिहायचं हे करू नका. आपण जो कचरा वर कचरा होतो तो जाणारेच लोक करतात. शहरात राहून किल्ल्यावर कधी न गेलेला माणूस किल्ल्यावर कचरा करणार नाही. मग जाणारेच जर करत असेल तरी करू नये. त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा काय प्लॅस्टिक पिशव्यातनं खायचे पदार्थ नेलेत ते सगळं खाली घेऊन यावं, म्हणजे गड स्वच्छ राहील. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तिथे नावं लिहून ठेवावीशी वाटतात. ज्या महाराजांनी तो किल्ला बांधला, ज्या स्थपतींनी तो उभारला, त्यांनी नाही नावं लिहून ठेवली. मग आपल्याला अधिकार पोचतो का? आणि हा प्रश्न काही केवळ किल्ल्यांचा नाही आहे. एव्हरेस्टवर हजारो टन कचरा निर्माण झालेला आहे. म्हणजे तो जर तुम्ही लोत्से फेसच्या तिथला जो पॅच आहे तो जर पाहिला तर कचरा कुंडीत वावरतो आहे अशी परिस्थिती आहे तिथे. तेव्हा तिथे गेलेली माणसं दोनच प्रकारची असतात. एक ते खाली येताना जिंकल्याचा आनंद असतो, त्यामुळे त्याच्यात ते सगळंच विसरलेले असतात. एकदा केव्हा मी माझ्या गावात जाऊन ट्रकमधनं माझी मिरवणूक निघेल याची त्याला स्वप्न पडत असतात. आणि ज्याला एव्हरेस्टवर पोचता आलं नाही तो म्हणतो नाहीतरी मला एव्हरेस्ट जमलं नाही, जाऊ दे, राहू दे, तिथेच मी चाललो खाली. असे दोघंही जण कचराच तिथे ठेवतात. तर हा मानवी स्वभाव आहे, त्याला काही करता येत नाही आपल्याला. पण जाणत्या माणसांनी त्यांना वळण द्यायला पाहिजे. आणि तुम्ही कुठेच घाण करू नका, पण किल्ल्यावर तर अजिबातच करू नका, देवळांमध्ये करू नका, लेण्यांमध्ये करू नका. आपले सांस्कृतिक धरोहर जी आहे ते किंवा नैसर्गिक ठिकाणं आहेत तिथे तुम्ही करू नका. दुर्दैवाने माणसाची प्रगती ज्या वेळेला होते आहे त्यावेळेला अविघटनशील कचरा, नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल हे आपण प्रचंड प्रमाणात तयार करतो आहे आणि ती आपल्या जीवनाचा भाग झालेली आहे. म्हणजे आज प्लॅस्टिक शिवाय काही करता येत नाही ना आपल्याला. तर पूर्वी जगतच होती ना माणसं. त्यावेळेची माणसं जर जगत होती तर आपल्याला जगायला काय अडचण आहे. पण इतकं मागे जाता येईल का? तर नाही जाता येणार. मग त्यातल्या त्यात काय, तर जिथे लोक जात आहेत, जिथे आपले आदरस्थान आहेत, पुण्यस्थळ आहेत, तिथे आपण कचरा करू नये. पण आपल्या नद्यांमध्ये जर आपण गटारं सोडलेली आहेत आणि ते स्वच्छ पाणी न करता आपण ते नदीच्या पाण्यात घालतोय. आपण कुठल्याही हिल स्टेशनला तुम्ही जा, कचराच आहे. झाडं तोडत चाललो आहे आपण, जे ते जंगल वैभव आहे तेच आपण नष्ट करतो आहे. तर समुद्र
आज समुद्रामध्ये मी तर कोकणातला समुद्र किनाऱ्या माझ्या घरात समुद्राची गाज ऐकू येते अशी परिस्थिती होती. तो समुद्रकिनारा सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यां बाटल्यां हे असल्या म्हणजे सिंथेटिक गोष्टींच्या चपला पादत्राणं असं सगळं जमलेलं असतं त्या समुद्रकिनाऱ्यांवर. तिथे जीव होतेच ना. तिथे शंखशिंपले आहेत, तिथे ज्या चिंबोऱ्या आहेत, तिथे तिसरं आहेत, हे सगळे जे तिथले प्राणी आहेत त्यांचं जीवन मुश्किल झालेलं आहे. मग ते आपण करायचं का? ज्यावेळी मी सागरी किल्ल्यांवर जाईन त्या तो कचरा नुसता समुद्रात म्हणजे किल्ला स्वच्छ ठेवणे समुद्रात टाकला नाही चालणार. कचराच करायचा नाही, कमीत कमी कचरा करायचा. रियूज हे जर आम्हाला जमलं तर जास्त चांगलं. पण हे सांगणारे मूर्ख आणि करणारे शहाणे अशी आज तरी परिस्थिती आहे. याच्याकडे नुसत्या एका अंगाने नाही पाहता येत आपल्याला. आता रायगडसारख्या किल्ल्यावर दोरवाट तयार केली, रोपवे तयार झाला. तो होऊ नये रोपवे दहन समिती नावाची एक समिती स्थापन झाली. त्यांनी काय जो हल्लागुल्ला करायचा आहे तोही करून झाला. पूर्वी रायगडावर काही 100 माणसं राहू शकत होती. आता ही दोरवाट झाल्यामुळे 4 मिनिटात खाली ना. मग रायगडावर ज्या राहायच्या व्यवस्था आहेत त्याच्या कितीतरी पट चांगल्या महाड शहरामध्ये मला मिळणार आहेत. पोलादपूरला चांगली हॉटेल्स आहेत, तिथे मी जाऊन राहीन. आणि गडावरनं चढ उतार करून दमण्याच्या ऐवजी मी जास्त वेळ माझी एनर्जी वापरून किल्ला बघू शकेन. किल्ल्यावरच्या पाण्याचा वापर कमी झाला, हे आपल्याला फायदे दिसतात. मग रोपवे हा शाप आहे का वरदान आहे? तुम्ही कोणता चष्मा लावता ह्याच्यावर अवलंबून आहे. मी जर किल्ल्यावर जाऊन धांगडधिंगा करून घाणच करणार असेल तर मला लवकर खाली आलं काय उशिरा खाली आलं काय फरक पडायचा आहे मला. पण मी जर अभ्यासाला जाणार असेल तर मला जास्तीत जास्त वेळ तिथे मिळेल आणि माझा चढण्या उतरण्यातला त्रास कमी होईल. असं दोन्ही दृष्टिकोनातून त्यात पाहता येतं. किंवा मला किल्ल्यावरच्या पाण्याची शाश्वती नाही आहे, मला ते आरोग्यवर्धक किंवा आरोग्यदायक आहे का? मी बाटल्याच घेऊन जाणार. ठीक आहे, बाटल्या घेऊन जायला तर काहीच हरकत नाही. पण तू जेवढ्या बाटल्या नेल्यास तेवढ्या खाली आणून तिथे जी काही त्यांची घनकचरा व्यवस्थापनाची पद्धत असेल त्यात तू ते समाविष्ट कर. त्यामुळे तिथे जाणाऱ्या लोकांनी स्वतः हे माझंच घर आहे असं समजून जर वावरलं तर हे प्रश्नच येणार नाही आहे. दुर्दैवाने तसं शिक्षण दिलं जात नाही आहे, हाच त्यातला दोष राहिला आहे. दोन गोष्टी सांगतो, एक नैसर्गिक सांगतो, एक मानवनिर्मित सांगतो. एकदा मी जरी 300 किल्ले पाहिले असले तरी मला हरिश्चंद्रगड प्रचंड आवडतो. हरिश्चंद्रगडला एक कोकण कडा नावाचा कडा आहे, पश्चिमेच्या बाजूला आहे. असा अर्धवर्तुळाकृती आहे आणि सरळ 2-2.5 फूट तुटलेला कडा आहे. तिथे सर्वसाधारणपणे संध्याकाळी जायचा प्रघात आहे, कारण तो सबंध कोकण कडा पश्चिमेच्या सूर्यकिरणांमुळे उजळून निघालेला असतो. त्याचं रौद्रभीषण सौंदर्य पाहता येतं. एक वेळ चुकली आणि सकाळी गेलो तिथे. हे असं मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवडा असेल. ढग होते. सकाळी आम्ही तिथे गेलो त्यामुळे सूर्याचं ऊन पडून हे उजळणं काही शक्यच नव्हतं. आमच्या मागे जे ढग होते त्याला पडली फट आणि त्यातनं सूर्य किरणं यायला लागली. आता मी जेव्हा त्या कोकण कड्यावर उभा आहे, माझ्या मागून सूर्यकिरण आले तर माझी सावली खालनं येणाऱ्या ढगांवर पडली. म्हणजे जे होते सगळ्यांचीच. आणि प्रत्येकाला आपल्या डोक्याभोवती गोल इंद्रधनुष्य, ज्याला इंद्रवज्र असं म्हणतात, सर्क्युलर रेनबो असं म्हणतात, ते दिसलं. हा एक थक्क करणारा निसर्गानुभव आहे. तो आविष्कार आहे, चमत्कार काही नाही. हे सायंटिफिक देता येतं एक्सप्लेनेशन त्याचं. पण मी ते पहिल्यांदा पाहिलं आणि म्हणून आणि ते फार नाही टिकत. म्हणजे आज तिकीट काढा आणि जा तिथे तुमच्या डोक्यामागे इंद्रवज्र असं होत नाही. त्याला योगायोगच असतो की नेमके तुम्ही तिथे सकाळी असायला, मागे सूर्याचे किरण तुमच्यावर यायला आणि ते ढग पुरेशा उंचीवर आलेले असणं.
अशा सगळ्या गोष्टी जमून आल्या तरी दिसेल. तर तो एक अद्भुत अनुभव होता जो मला हरिश्चंद्रगड माझ्या सगळ्यात आवडत्या किल्ल्यावर बघायला मिळाला. किल्ल्यावर ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर तिथल्या वस्तू गोळा कराव्यात का नाही हा एक वेगळा विषय आहे. पण हे असं करू नये असं मला वाटतं. पण तरीसुद्धा ज्यावेळेला मला हे कळत नव्हतं किंवा माझ्या लक्षात आलं नव्हतं, एकदा मी रायगडला गेलो होतो. हे असंच मे अखेरीच्या, कारण तेव्हा सुट्ट्या असतात उन्हाळ्या, तेव्हा बरोबर बरीच माणसं येऊ शकतात. तर गेलो होतो तेव्हा वळवाचा पाऊस पडायचा, मान्सूनच्या आधीचा पाऊस पडायचा. तर थोडासा पाऊस पडला. आम्ही सुदैवाने त्या राज्यसभेच्या प्रवेशद्वाराशी, ज्याला नगारखाना म्हणतात, तिथे आम्ही आलो होतो. पटकन त्या आडोशाला आलो आणि थोडा पाऊस पडला. पाऊस थांबला, सोसाट्याचा वारा सुटला आणि माझं लक्ष एका विचित्र गोष्टीकडे गेलं. मी माझी सॅक टाकून दिली आणि पळत पळत गेलो आणि ते ट्रेकवर असताना माझ्याकडे तो स्विस आर्मी नाईफ असतो. मी ते काय होतं ते उकरलं आणि म्हटलं, पोरो या इकडे, तुम्हाला गंमत दाखवतो. तर शिवाजी महाराजांच्या दरबार दालनात मला एक शिवराई मिळाली जी अगदी कोरी आहे. म्हणजे आत्ताच छापली का काय इतकी ती. आता ती जमिनीत पडून राहिल्यामुळे थोडी, पण हाताळल्यामुळे जी झिजवट होते ती तशी नाही आहे. ती छान अवस्थेमधली आहे. तो मी शिवप्रसाद म्हणूनच घेतलेला आहे ना. तर कदाचित मी हे जे काय एवढा उंडारलो आहे, एवढे किल्ले पाहिले, त्याच्याबद्दल लोकांना सांगितलं आहे, ती शाबासकी महाराजांनी दिली मला, असं मला वाटतं. अशा अनेक गमती जमती आहेत. म्हणजे मी खूप वेळा दासबोध वाचतो. दासबोध हा धार्मिक ग्रंथ नाही असं माझं मत आहे. का, कधी, कसं, कशाला जगावं हे सांगणारा तो ग्रंथ आहे असं माझी समजूत झाली आहे, जे काय वाचलं आहे मी त्यातलं. त्यात दासबोधात समर्थ असं म्हणतात, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारेचे जीव आकळो लागती. म्हणजे लोक म्हणजे माणसं नाही त्यांना अपेक्षित. झाडं आहेत, पक्षी आहेत, किडे आहेत, काय साप आहेत, अमुक तमुक, हे सगळ्या वेगवेगळ्या जाती या सृष्टीमध्ये बहुलोक असं भरपूर आहे. परिभ्रमणे कळे कौतुक. मी पुण्यात बसून मला सिंहगडावर तो गेको किंवा तो सिंहगड रॅट मिळतो हे कळणारच नाही आहे ना मला. मी तिथे गेलं पाहिजे. परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारेचे जीव आकळू लागत, जे आपण कधी पाहिलेले नसतात त्या गोष्टींचा आपला परिचय व्हायला लागतो. म्हणजे ही जी भटकंती केली किंवा कोणीही केली तर त्याला हे जे चहू अंगाचं निसर्ग ज्ञान होईल हे खूप महत्त्वाचं. त्यासाठी भटकायलाच पाहिजे. पण सामाजिक जबाबदारी ठेवून, पर्यावरणीय जागृती ठेवून आपण हे सगळं करायला पाहिजे. अठराशे 96 तिथे मेहकर नावाचं गाव आहे. तिथे भिते पाटील नावाचे एक पाटील होते. त्यांच्याच जागेमध्ये त्यांनी इमारत बांधण्यासाठी काही खणत होते. पाया घेण्यासाठी खणावं लागतं. त्यावेळेला त्यांची ते काहीतरी वेगळाच आवाज आला म्हणून ते थांबले, नीट खणलं आणि एक साधारणपणे 15 फूट म्हणजे साधारणपणे 5 मीटर लांबीची एक लाकडी पेटी त्यांच्या आहे असं लक्षात आलं. मग त्यांनी सगळ्या बाजूनी नीट खणून ती पेटी नीट उघडी केली. गावचे पंच बोलावले. अशा याच्यात काहीतरी गुप्तधन सापडतं. मग त्यावेळेला ते इंग्लिशांचं राज्य होतं, त्यामुळे त्याच्या नोंदी व्हायला पाहिजे, त्याचा पोलीस पंचनामा व्हायला पाहिजे. तर मग ते पेटीचं झाकण उघडलं तर सगळीकडे चंदनाचा सुवास सुटला, कारण त्यात चंदनाचा भुसा भरलेला होता. तो हळूच भुसा बाजूला केला. मग एक मूर्ती दिसली तर त्याच्यावरही चंदनाचा भुसा होताच. मग ते नीट बाजूला केलं. साधारणपणे 10.5-11 फूट उंचीची आणि त्याला खाली असं पादपीठ, ते कमळ आहे, त्याच्या खाली 1 मीटर रॉड, त्यात एकाच एकसंध दगडात असा आहे त्याला.
तो रॉड नाही पाहिला मी, पण सांगतो नंतर. आणि ती मूर्ती इतकी 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 देखणी आहे, म्हणजे मी त्या मूर्तीच्या प्रेमात पडलेलो आहे. त्याच्यावर मी एक वेगळं पुस्तक लिहिलं आहे. हां, आणि इतरत्र मूर्तींवर मध्ये जे मिळत नाही ते त्या एकाच मूर्तीमध्ये बघायला मिळतं. तिथे शंख, ती विष्णूची मूर्ती आहे. तर विष्णूच्या कोणत्या हातात काय आयुध आहेत त्याप्रमाणे ती कोणत्या विष्णूची मूर्ती, केशव विष्णू, माधव विष्णू, गोविंद विष्णू, अधोक्षज विष्णू, तसं एक त्रिविक्रम नावाची मूर्ती असते. तर प ग च नाही प ग च श या क्रमाने ती आयुध आहेत. पद्म, गदा, चक्र, शंख, प ग ते सिक्वेन्स आहे तो. ती त्रिविक्रमाची मूर्ती ठरते. त्यावेळच्या लोकांना, त्या छोट्या गावातल्या लोकांना एवढं ज्ञान नव्हतं. त्यामुळे त्यांनी विष्णूला तिकडे बाळासाहेब म्हणतात, बाळासाहेब बालाजीची मूर्ती सापडली. आणि मग लोक जमले, त्यांनी ते आपण ही मूर्ती स्थापन करूया. ते एक रिचर्ड टेम्पल नावाचा तिथला गव्हर्नर नाही, कलेक्टर होता तिथला तो. नंतर मुंबई प्रांताचा तो गव्हर्नर झाला, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी दरवर्षी 5 रुपये, ज्यावेळेस सोनं 2 आणे तोळा होतं त्यावेळेला 5 रुपये मंजूर केले होते. तो हा रिचर्ड टेम्पल. तर त्यांनी निरोप पाठवला, मी ती मूर्ती लंडनला घेऊन जाणार आहे. आता लोकांना वाईट वाटायला लागलं, आपल्या गावात इतकं उत्तम मूर्ती वैभव सापडलं, हे हा घेऊन जातोय. म्हणून तिथे काय जी जाणकार मंडळी होती, नावं नाही सांगत आता मी, एखादं नाव राहिलं तर ते चिडतील माझ्यावर, तर त्यांनी सांगितलं की आपण ही मूर्ती स्थापना करू आणि पूजा करायला सुरुवात करू. म्हणून तो रॉड जो आहे तो जमिनीत पुरायचा, म्हणजे त्याचा तोल जाऊन ती पडत नाही, म्हणून तो रॉड आहे त्या अंचाच कोरलेला आहे. हां, आणि त्यावेळेला व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा काढला होता, आम्ही इथल्या लोकांच्या धार्मिक गोष्टीत ढवळाढवळ करणार नाही. म्हणून ती रिचर्ड टेम्पलला मूर्ती नेता आली नाही. हां, वाईट एवढंच झालं की त्या मूर्तीच्या पेटीबरोबर 3 ताम्रपट सापडले होते. त्यात काय लिहिलं आहे माहीत नाही, कुठे आहेत माहीत नाही. आता ही गोष्ट सापडलेला 125 वर्ष होऊन गेली. तिथे एक ट्रस्टी मंडळ आहे, एक संस्थान आहे, ते म्हणजे देवस्थानचं संस्थान असतं तसं. त्यांनी प्रयत्न करून तो जर ताम्रपट मिळवला किंवा ताम्रपटाचे फोटो मिळवले, आज आम्हाला वाचता येईल ना ती मूर्ती केव्हा निर्माण झाली, आज नाही माहिती आम्हाला. तर त्या मूर्तीत ते जे आयुध असतात त्यातली शंख आणि चक्र हे आयुध पुरुष दाखवलेत, जे मूर्तीशास्त्रामध्ये दिसतात पण क्वचित दिसतात, ते तिथे आहेत. त्या सबंध मूर्तीच्या कडेला जे प्रभावळ म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये दशावतार कोरलेले आहेत. त्याचा जो मुकुट आहे त्या मुकुटामध्ये मध्यभागी एक धनुष्य बाण घेतलेली विष्णूची मूर्ती आहे. ते विष्णूचं धनुष्य त्याला सारंग असं म्हणतात. सारंग म्हणजे हरिण, हरणाच्या शिंगापासून तयार केलेलं धनुष्य, म्हणून तो सारंगधर. हां, तो ती औषध कंपनी पण आहे, तर ती माझ्या एका भावाचीच आहे. तर ते सारंगधर, तर ते सारंग धनुष्य घेतलेला विष्णू त्याच मूर्तीच्या मुकुटात कोरला आहे. आणि त्याच्याही वर अगदी मुकुटाच्या अगदी वरच्या भागामध्ये शृंगी भाग म्हणतात त्याला त्या मूर्तीचा, तिथे एक उभा विष्णू कोरलेला आहे, त्याला परविष्णू असं म्हणतात. तर त्याच्यात विष्णू हा त्रिविक्रम रूपात आहे, त्याच्या शेजारी लक्ष्मी आहे, त्यामुळे तो लक्ष्मी त्रिविक्रम होतो. हां, इकडे भूदेवी आहे उजवीकडे, डावीकडे श्रीदेवी आहे म्हणजे लक्ष्मी आहे. तर ती लक्ष्मी असणारी त्रिविक्रमाची मूर्ती लक्ष्मी त्रिविक्रमाची मूर्ती आहे. दशावतार आहेत ते सगळे विष्णूच आहेत. सारंगधर आहे तोही विष्णूच आहे, आणि परविष्णू आहे तोही विष्णूच आहे. असं जगात कुठल्याही मूर्तीमध्ये नाही आहे. आणि ती मूर्ती बघितलं ना की असं वाटतं, अरे आता हे 2 मिनटं थांबलं ना तर काहीतरी आपल्याला सांगणार, हा बोलेल आपल्याशी, इतकी ती सजीव मूर्ती आहे. आणि त्याला अंगावर झिलाई एवढी आहे की मी जर त्याच्या हातावर माझा गाल घासला तर त्याला चरे पडतील, इतकी ती गुळगुळीत झिलईदार आहे मूर्ती. आणि अंगठ्या त्याच्या, आता त्याला 4 हात आहेत ना,
20 अंगठ्या आणि प्रत्येक अंगठीचं डिझाईन वेगळं आहे. म्हणजे हॅट्स ऑफ, इतकंच त्याबद्दल बोलता येतं. आणि त्या लोकांना त्याची किंमत नाही आहे. मी ज्यावेळी तिथे जातो त्यावेळी मी पहाटे 5ला तिथे गेलेला असतो, कारण 5 ते 5:30 त्याची पूजा होती. त्याच वेळी ते सगळे वस्त्र, अलंकार, हार ते काढलेलं असतं. मग ती बघता येते मला म्हणजे जाईल त्याला. तर हे इतकं ज्याला अंगची वस्त्र आहेत, अंगचे दागिने आहेत, ते आम्हाला कधी पाहायला मिळणार? त्या कलाकाराने तन मन धन खर्च करून ते सगळं कोरलेलं आहे. ती शिल्प वैभव ती झाकल्यामुळे मिळत नाही बघायला. ठीक आहे, नाही तर नाही, त्याचं एखादं चांगला शूटिंग करून मूर्तीचे सगळे बारकावे दाखवणारं एक अर्ध्या तासाची चित्रफीत तयार केली आणि तिथे पैसे लावून, तुम्हाला शो बघायचं आहे का, एवढे तिकीट काढा, त्या पलीकडच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ते काय हरकत आहे? तुम्हाला झाकायची आहे ना मूर्ती, झाका ना, तुमच्याच ताब्यात आहे ती मूर्ती, पण हे दाखवा ना आम्हाला. मी ज्यावेळी, आणि त्यात हे आहेत म्हणजे शंकर पण आहे आणि ब्रह्मदेव पण आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं पण आहे त्याच्यामध्ये. तर इतकी अद्वितीय मूर्ती आम्ही अशी झाकून ठेवू नये. पण ठीक आहे, झाकायची तर झाका. तुम्ही एक आठवड्यात अमुक दिवशी आम्ही ती उघडी ठेवू, त्या दिवशी केव्हाही या, तुम्हाला बघायला मिळेल. हे शिल्प सौंदर्य पण त्या गाभाऱ्यात जायला परवानगी नाही आहे. ठीक आहे, बायनाक्युलरची सोय करा ना, की तुम्ही ते त्याच्यातनं बघा. म्हणजे तुम्हाला तो मत्स्य अवतार, कोरमा अवतार, बरा सगळे ते बघायला मिळेल. मी समाधानी आहे. मला सुख मिळालं की नाही मला नाही माहिती. सुख हे मान्यावर आहे आणि ते सुख हे सापेक्ष आहे. कोणाला गाद्या गिरद्यात लोळून सुख लागेल, कोणाला डोंगर चढून तिथे त्या बंबाळ्या रानात, उघड्या रानात खाली खडे टोचत आहेत त्यात पडताना सुद्धा आनंद होईल, झोप लागेल तिथे त्याला. सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, पण समाधान हे समाधानच असतं. मी हे जे काय आत्तापर्यंत गेल्या 50-50 वर्षात केलं, त्यातनं मला समाधान मिळतं आहे ना. आणि शेवटी मला मिळणारं समाधान हे कशाचीच बरोबरी करू शकत नाही. मी ज्या वेळेला राजस्थानचं वाळवंट तोडवलं आहे, बर्फामध्ये हिंडलो आहे, समुद्रात खेळलो आहे, घनदाट जंगलात मी हिंडलो आहे, फिरलो आहे, हे बहुविध अनुभव मला माझ्या छोट्या देशात राहून मिळत आहेत. माझ्या देशात काय नाही आहे, सगळं आहे. ज्याला नायगारा म्हणतात, जो जगातला उत्कृष्ट धबधबा म्हणून मानला जातो, छत्तीसगडमध्ये मी नायगारा ऑफ द ईस्ट पाहिला आहे. चित्रकोट नावाचा एक धबधबा आहे, 1.5 किलोमीटर त्याचा माथा आहे आणि तो धबा 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 पडत असतो. त्या धबधब्याच्या मागून पण मी होडीतनं गेलेलो आहे. तर मी नायगारा नाही पाहायला जाणार, पण मी नायगारा ऑफ द ईस्ट माझ्या देशातला मी पाहिला आहे. त्या जगदलपूर आणि विशाखापट्टण आणि त्या भागामध्ये बोरा केव्ज नावाच्या केव्ज आहेत. 1.5 किलोमीटर आत ती गुहा आहे आणि त्यात ते स्टॅलॅक्टाइट्स, स्टॅलॅगमाइट्स हे बघायला 40-40 फूट उंचीचे जे लवणस्तंभ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. तर मी त्या फ्रान्समधील लू नावाची जी गुहा आहे ती कशाला पाहायला जायला पाहिजे? माझ्या देशात आहे ना सगळं. तुम्ही म्हणाल ते माझ्या देशात आहे. मग तो देश मी आणखीन 7 जन्म घेतले तरी माझा पाहून होणार नाही आहे. तेव्हा जे आहे ते आपण पाहूया, समजावून घेऊया. त्यात आपलेपणा त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. त्यामुळे आहे ते छान चाललं आहे. तुमच्या प्रत्येक उत्तरातून खूप प्रेरणा मिळाली आणि तुमचं पण वेळ दिला आम्हाला, त्याच्याबद्दल तुमचे सर्व विचार सांगितले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी धन्यवाद म्हणतोय याचं कारण असं की तुमच्या माध्यमातून मला अनेक लोकांपर्यंत, ज्या लोकांना मी पाहिलेलं पण नाही, जी माझ्या संपर्कात पण आली नाहीत, अशा लोकांपर्यंत पोचता आलं. आणि हा उनाड माणूस त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करताय, त्याचे आभार मानण्यासाठी हे धन्यवाद. म्हणजे तुमच्या या एपिसोडमध्ये येऊन बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही. थँक्यू.